नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर एक गोष्ट मला शेअर करायची होती तुमच्या सर्वांसोबत. तर जे कोणी बिझनेस करण्याचा विचार करतायत किंवा आपल्याला कुठला तरी छोटा मोठा स्टार्टअप करायचा आहे, त्यांनी विचारपूर्वक किंवा काळजीपूर्वकच हे पाऊल उचलावं असं मला वाटतं. तर कारण आता एक माझ्या अनुभवावरून सांगते. मराठी पाणीपुरीवाली हे आपलं शॉप जे आहे ते आम्ही 19 जून 2025 म्हणजे मागच्या वर्षी चालू केलं. आता जवळजवळ 1 वर्ष होऊन गेलं. कसं झालं आहे इकडे हा हे आपला चोरे रोड, हे आपलं शॉप आहे. चोरे रोड आहे हा. मी जर तुम्हाला असं दाखवते बघा, हा आपला चोरे रोड आहे. आणि चोरे रोडला कसं क्राऊड नाही आहे, क्राऊड असं गर्दी नाही. म्हणजे जरी तुम्ही क्वालिटी 1 नंबरमध्ये दिली लोकांना तरी पण लोक सेटअप बघतात, बसण्यासाठी योग्य जागा आहे का बघतात. आणि या साईडला तेवढी अजून वर्दळ नाही आहे, त्यामुळे एवढं गिऱ्हाईक नाही होतं आहे. तर डिपेंडन्सी नसावी, म्हणजे कमीत कमी 3 वर्ष 4 वर्ष तुम्हाला धंद्यामध्ये द्यावी लागतात. लोकेशन खूप जास्त महत्त्वाची आहे. आता उमरजमध्ये थोडं हायवेचं काम चालू होणार आहे, म्हणूनच थोडी भीती वाटते कुठेतरी दुसरीकडे शिफ्ट करायला. पण थोडंसं रिस्कीच काम आहे. जर बिझनेसमध्ये कोण पडणारं असेल किंवा पूर्ण डिपेंडन्सी जर तुमच्या फॅमिलीची बिझनेसवर असेल तर नक्की एकदा विचार करून मगच ते पाऊल आपण उचलावं. कारण खूप प्रॉब्लेम फेस करतो जे कोणी बिझनेसमध्ये असतात. कधी कधी गिऱ्हाईक होतं, कधी कधी अजिबात कुणीही होत नाही. म्हणजे अक्षरशः सगळं मटेरियल वेस्ट जातं. तुम्ही क्वालिटी जरी दिलीत तरी जास्त काही हे उपयोग होत नाही. फक्त तटून राहणं. मराठी माणूस हे बिझनेसमध्ये काय की तटस्थ राहत नाही, थोडा पेशन्स लागतात आपल्याला. तर हा एक मला तुमच्याशी शेअर करायचं होतं. याचा नक्की विचार करा. जे कोणी छोटे मोठे स्टार्ट करतात त्यांनी याचा एकदा नक्की विचार करा.